आपले विचार कसे आहेत, आपण कसे वागतो, आपली एनर्जी कोणती ॲक्टिव्हेटेड आहे, हे समजणं खूप महत्त्वाचं आहे आणि त्या दृष्टिकोनातनं उपाय करणं खरंच महत्त्वाचं आहे. आपली उपासना असणं खूप महत्त्वाचं आहे. वेळच्या वेळी स्वतःला कळणं गरजेचं आहे. ज्यावेळेस राहूची एनर्जी ॲक्टिव्हेटेड असते, त्यावेळेस ती व्यक्ती वैचारिक गोंधळामधनं जात असते. अनपेक्षित घटना घडत असतात. ती व्यक्ती दोष द्यायला सुरुवात करते, रागराग करते, चिडचिड करते, घरातल्या लोकांसोबत मतभेद होतात. त्या व्यक्तीला दोष द्यायला जमतं प्रत्येक वेळेस. घरातल्या लोकांना, कुटुंबाला, नशिबाला, देवाला सगळ्यांसोबत भांडण होतं. व्यसनाच्या अधीन जाऊ शकते ती व्यक्ती आणि तेच जर गुरुची एनर्जी ॲक्टिव्हेटेड असेल, तर ती व्यक्ती मात्र शांत असते, सुस्वभावी असते, शांतपणे निर्णय घेते, आभार मानते, देवाचे आभार मानते, दैवाचे आभार मानते, ज्या लोकांनी मदत केली त्या लोकांचे आभार मानते, वडीलधाऱ्या लोकांची मदत करते, सेवा करते, त्यांचे आशीर्वाद मिळवते आणि त्यामुळे त्या व्यक्तीचं पुढे जाऊन सगळं चांगलं होतं. तर आपले बाकीचे व्हिडिओ देखील बघा, त्यामध्ये भरपूर उपाय आहेत, त्याप्रमाणे उपाय करा, निश्चितपणे फायदा होईल. शिरीष कुलकर्णी, श्री सिद्धार्थ ॲस्ट्रोलॉजी.